तुम्ही बघत आहात जनमत मराठी। एकूण 1,32,000 रुपये किमतीचा नायलॉन मांजाचे 132 गट्टू विक्री करणारा इसम ताब्यात। पुणे शाखा युनिट क्रमांक 1 ची कामगिरी। संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक, प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त गुन्हे, संदीप मेटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी बेकायदेशीररित्या नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्याबाबत आदेश दिला होता। त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहरकडील नेमणुकीचे पोलीस अंमलदार मुक्तार शेख यांना गुप्त बातमीदार यांच्या मार्फतीने बातमी मिळाली की औरंगाबाद रोड बाबूलाल नर्सरीच्या शेजारी हनुमान मंदिर जवळ मोकळ्या जागेत एक इसम बंदी असलेला नायलॉन मांजा विक्री करण्यासाठी येणार आहे। अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरची वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चा स्टाफ सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस हवालदार नाजिम पठाण, धनंजय शिंदे, पोलीस अंमलदार मुक्तार शेख, अप्पा पानवळ, राम बर्डे, नितीन जगताप असे आडगाव येथे बाबूलाल नर्सरीच्या शेजारी हनुमान मंदिर जवळ मोकळ्या जागेत आडोशाला नाशिक जवळ सापळा लावून शिताफीने नायलॉन मांजा विक्रीसाठी आणणारा इसम सागर दीपक गुरव वय वर्ष 26 राहणार वाल्मिक नगर वाघाडी पंचवटी नाशिक यांना ताब्यात घेऊन त्याच्या कब्जात मिळून आलेल्या 50,000 रुपये किमतीचे मोनो केटीसी कंपनीचे नायलॉन मांजा असलेले 50 गट्टू, 55,000 रुपये किमतीचे मोना फायटर कंपनीचे नायलॉन मांजा असलेले 55 गट्टू व 27,000 किमतीचे मोनो फिल गोल्ड कंपनीचे नायलॉन मांजा असलेले 27 गट्टू असे एकूण 1,32,000 रुपये किमतीचे एकूण 132 नायलॉन मांजा गट्टू हस्तगत करण्यात आले। त्यांच्या विरुद्ध पोलीस अंमलदार मुक्तार शेख यांनी आडगाव पोलीस स्टेशन येथे पर्यावरण संरक्षण कायदा 1986 चे कलम 115 सह भारतीय न्याय संहिता 2023 चे 223, 292, 293 तसेच 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जबाबदारी न्याय